दापोली शहरात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यासाठी व भारतीय सैनिकांना शौर्य मानवंदना देण्यासाठी भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली। या रॅलीत सर्व जाती धर्मातील लोकांनी सहभाग घेतला। विद्यार्थी वर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला। पहलगाम हल्ल्यात मृत पावलेल्या नागरिकांना, शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली। माझा मुलगा एअरफोर्समध्ये पायलट आहे आणि तो सध्या लेह लडाखला त्याची ट्रान्सफर आहे। सध्या बेस कॅम्प सियाचीनला रोहन रत्नाकर पवार हे त्याचं नाव आहे। जेव्हा युद्ध सुरू झालं तेव्हा आमचा श्वास कोंढाळला। आम्ही रात्र दिवस आम्ही तुझा टीव्हीवर बसलेलो असतो, पण नंतर त्याचा फोन यायचा। फोन केला की म्हणायचा, आई तू काळजी करू नको, मी बरा आहे। जेव्हा हे युद्ध सुरू होतं तेव्हा आई मला झोप लागत नाही, पण आज तुमचा पाठिंबा बघून तुमच्या सैनिकांना पण उत्साह येईल आणि आम्हालाही उत्साह येईल, आम्ही घाबरणार नाही। त्यामुळे जेव्हा युद्ध बंद झालं आणि आमचा श्वास झाला, बाळा मला नाही युद्ध बंद नको व्हायला। सैनिक हा म्हणजे पैशासाठी केलेला नसतो, सैनिक हा पुढच्या युद्ध करण्यासाठी गेलो। ते चान्स बघत असतात की आम्हाला हा कधी मिळेल, कधी युद्ध करायला मिळेल, हे चान्सेस बघत असतात। त्यांना बंद व्हायला नको, त्यांना अजून पुढे जायचं होतं, पण काही सरकारचा निर्णय पाहू शकत नाही, सरकारच्या निर्णयाप्रमाणे वागावं लागतं। म्हणून आज तुमचं सगळ्यांचा मी आभार मानते की तुम्ही सैनिकांना पाठिंबा दिलाय, सैनिकांना पाठिंबा। आज जे आई वडिलांना सोडून, कुटुंब सोडून जे बॉर्डरवर लढत असतात त्यांना आई वडिलांची आठवण नसते, आपल्या कुटुंबाची आठवण नसते, फक्त त्यांना एकच माहिती असतं, माझा भारत देश माझा मान असावा, भारत देश माझा, मी भारत देशाचा मुलगा आहे, मी भारत देशासाठी लढणार आणि मी माझा देह माझ्या भारत देशासाठी ठेवणार, एवढी त्यांची इच्छा कायम असते। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम। आणि आपण पाकिस्तानच्या दोन फाळ्या गेल्या, ईस्ट आणि वेस्ट झालं, आणि आता जर आणखी 4 दिवस जर ही लढाई झाली चालू असती तर पाकिस्तानचे 4 तुकडे झाले असते। हे तुम्हाला मी म्हणजे अगदी भरोशाने बोलतो, एवढी आपली ताकद आहे। आज पाकिस्तानची आपल्या समोर 10 दिवस सुद्धा लढाईची ताकद नाहीये, पण आता पण ह्या ठिकाणी जास्तीत जास्त दापोलीचे नागरिक, सर्व पक्षीय, तिथे धर्म पक्ष कुठलाच नाही पाहिजे। देश म्हणजे आपण सगळे एक आहोत आणि एक मताने लढो, एक जीवाने लढो, एक ताकदीने लढो। माता की जय, मातरम, मातरम। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।